मंडळी, वेड्या वाकड्या वळणांच्या घाटातून प्रवास करताना भीती वाटते, पण त्याच वेळी दरीतून दिसणारी वनराई मनाला आनंद देते. हास्य ही अशीच वनराई आहे. चला तर मंडळी, आयुष्यातला हा अवघड वळणांचा घाट हास्याची वनराई बघत पार करूया. आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. चला तर मग सुरू करूया आजचा आपला हा हास्य प्रवास. मंडळी, आता इथे होणार आहे फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांचा शुभविवाह. आणि प्रायोजक म्हणून हजर आहेत MHJ कंपनीचे अधिकारी ओंकार भोजने आणि सोबतीला आहेत हास्य जत्रेतले इरसाल भराडी. चला तर बघूया हा लग्न समारंभ. घ्या रे बरोबर. वा वा वा, मुद्दाम करतो का रे? मुद्दाम करतो. तुम्ही सगळे एवढं तुम्ही करता? अरे लग्न आहे माझं, उभं राहा जरा, तयार लागा. हॅलो सर. हॅलो. हाय मॅडम. नमस्कार सर. नमस्कार. फायनली माझ्या आयुष्यात तो दिवस आलाय ज्या दिवसाची प्रत्येक तरुण वाट बघतो सर. सर आज माझं लग्न आहे हो सर. आणि तुम्ही बघितलं ना आपण किती थाटामाटात 5 स्टार लग्न करतोय. मी 1 रुपया खर्च केला नाही सर, पण तरी आपलं लग्न 5 स्टार मध्ये झालेलं आहे. कारण माझं लग्न ठरलं असं तर बाहेर फक्त अशी भनक लागली गौरव मोरेचं लग्न आहे म्हणून. दुसऱ्या सेकंदाला MHJ नावाची एक मल्टीनॅशनल कंपनी आहे ती माझ्यासमोर आली. मला म्हणाले सर आम्ही तुमचं अख्खं लग्न 50 लाखांमध्ये आम्ही स्पॉन्सर करतो तुम्हाला. सोबत तुम्हाला 10 लाखाचा आम्ही ऍडव्हान्स पण देतोय. लेखीवर पूछपूछ जो करण्या कर रे. झालं सगळं झालं. मग हे काय हा सगळं आपला नाही सर, त्यांचा सगळा खर्च आहे. आणि त्यांची काही मंडळी पण आपल्याकडे आलेली आहेत. त्यांनी काय आपल्याकडनं कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं आहे. ते म्हणाले सर आमच्या काय प्रोडक्टची जाहिरात करायची आहे. मी तुम्हाला माहीत आहे मी कॉन्ट्रॅक्ट वाचत नाही. मी फक्त अमाऊंट बघतो, डोळे बंद करून सह्या करतो. झालं आपलं काम संपलं. म्हटलं चला जे करा ते करा, जाहिरातच करायची आहे ना, करू आपण. ते त्यांची मंडळी काय आलेली आहेत, आपण त्यांना भेटूया. सर एक्सक्यूज मी सर, या ना. या हॅलो सर. हॅलो हॅलो. कसं आहे सर? मस्त मस्त. ऑल ओके. यस. वा वा सर आमचे सर आहेत, जरा परिचय करून द्या. अरे. हा आपला परिचय. नमस्कार, माय सेल्फ ओंकार भोजने. यू कॅन कॉल मी KK. कोकम कोहिनूर. कोकम कोहिनूर. कोकम कोहिनूर. मीट माय फ्रेंड कॅमेरामन विजय विराज जगताप. ओ बरं हे आमचे प्रसाद ओक सर. हॅलो सर. आमचे गॉडफादर. आणि आमच्या सई मॅम आमच्या गोड मदर. नाईस टू मीट यू सर. नाईस टू मीट यू. तरी सगळी मंडळी आपल्या लग्नाला आलेली आहे सर. ठीक आहे. काय तुम्हाला काही कमी पडत नाही ना? नाही अरे सर आता तुम्ही लाजवताय हो. सर आमचं कर्तव्य हा. आहे. मुळात आमच्या MHJ कंपनीचं वैशिष्ट्य आहे. हा रादर ठळक वैशिष्ट्य आहे काय की आम्ही एखादा ऑब्जेक्ट पकडला हा. तर त्याला आम्ही सोडतच नाही. त्याची कुठलीही गरज असेल आम्ही कमी पडू देत नाही. तुम्ही आम्हाला काही सांगा, काही कमी जास्त झालं, मी आणि विजय इथे आहोत. नाही काय नाही सगळं सुरळीत चाललंय. ठीक आहे. प्लेजर सर, प्लेजर. Yes, yes. ऑल द बेस्ट. आयुष्याच्या नवीन वळणासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला सुरू कर. चला चला चालणार रे. चल लवकर. ओ गुरुजी नीट बोला. आय एम अ सेलिब्रिटी गौरव मोरे. म्हणजे काय नीट बोला ना. चला लवकर, मला 5 लग्न करायचे. चला लग्नाला उभारा पटकन. चला चला हो, मुलीचे मामा. मुलीला बोलवा. तुम्ही बोलवा. तुम्ही नाही, मी आहे मुलीच्या बाबा. मुलीला बोलवा. आलीच बस भाई. चल. ही माझी मामे बहीण आहे. हिचं ऑलरेडी 2 वेळा लग्न झालेलं आहे. ते सांगायची काय गरज आहे? अहो तुम्हाला सांगतो ना, नवरदेव बघितला, लग्नाचा मांडव बघितला की लगेच जाऊन बसते पाटावर. तू इकडे चल. नाही नवरीला बोलवा रे. सासरे बुवा, नवरी तू बस इथं. बोल. अरे हो जावा बोलवा. नवरीला घेऊन या लवकर. या बोलवा ना, लवकर या.
मुद्दाम करता यार, हे वाचवा वाचवा बाबा, या वाचवा. एक मिनिट आले सगळे आले गुरुजी. सुरू करूया गुरुजी काय? एकच मिनिट काय? ते जरा प्रमोशनचं आहे ना काम त्यासाठी. नाही हे बघा मला अजून 5 लग्नांना जायचं हे इथे चालणार नाही. नाही सर नाही म्हटलं ना नंतर करा सगळं काय ते. गुरुजी प्लीज थोडं महत्वाचं एकच मिनिट आलो मी आलो सर इकडे काय आहे आता आहे ना मॅडम आले आहेत ना आता हा. त्यांच्याकडनं आपण एका प्रोडक्टचं फक्त प्रमोशन करून घेऊया नंतर काय होईल मॅडमचा मेकअप खराब होईल ना. अच्छा. हा लगेच अच्छा विच्छा नाही हे चालणार नाही लवकर मला पुढच्या लग्नाला जायचं तुम्ही का गुरुजी. नाही म्हटलं ना नाही इथे व्हिडिओ आता नाही. गुरुजी या व्हिडिओमध्ये तुम्ही पण असणार आहात. लगेच करूया चला. तयार मी मेकअप बिकअप चालेल का. नाही सर तुम्ही आहात ते छान आहात. तुम्ही मेकअप कसा तुम्ही डायरेक्ट पॅकअप करा ना. जोकिंग. गौरव सर तुम्ही आणि तुमचे विनोद मी तर म्हणतो तुम्ही मेडिक्लेम काढून ठेवा. कधी कधी तुमचे विनोद तुमच्याच गळ्याशी येणार आहेत. आय एम जस्ट जोकिंग. ओके या सर या उद्या मॅडम तुम्ही नाही जोकिंग, तुम्ही डेंजर का जोकिंग. मॅडम पुढे विराज नीट अँगल बघ हा तू. हो Yes. सर, हा हो सर, बघा नवरा बघा, बघितलं मला कसं बाहेर काढलंय. गुरुजी त्यांना पुढे येऊ द्या. येऊ दे हा, का नंतरचा एक मी video- पहिल्यापासून प्रयत्न करतो तो पुढे येण्याचा त्याच्यावर आहे सगळं काय. आता यांनी काय काढलं पाहिजे. मॅडम ए, हिला मागे घ्या. 2 लग्न झालेत ना, तुझा अल्बम बघून बघून गावकरी कंटाळलेत. अरे 2 लग्न केली ते बघून बघा आणि परत ऐका ना मॅडम 2च दिवसांनी आमच्या MSG कंपनीचं डेटिंग ॲप लॉन्च होणार आहे. हा तर त्याचं प्रमोशन म्हणून एक छोटासा बाईट हवाय. नाही पण बाईट आहे ना मी यांनाच देणार तेही रात्री. तू पण म्हणली ना गप गप गप. मॅडम लव बाईट नकोय मला फक्त एक व्हिडिओ मीडिया बाईट हवाय. हा तर तुम्हाला एवढंच करायचंय तुम्हाला यांच्याकडे हात दाखवून असं बोलायचंय की 2 दिवस थांबले असते हा आतून आलं पाहिजे 2 दिवस थांबले असते तर यांच्यापेक्षा कैक पटीने चांगला नवरा मिळाला असता शी बाबा. चालेल. ओके एक मिनिट ऐका ना एक मिनिट. Yes. ह्याच्यात आहे ना म्हणजे असं वाटतं हे वाक्य जरा बदला ना, माझी बायको काय बोलेल मला. का? ह्याच्यात जरा माझीच बदनामी जास्त वाटते मला. नाही सर हे फक्त प्रमोशन आहे. इट्स अ पार्ट ऑफ ब्रँड प्रमोशन ओनली. पण हे जर तिने सिरियसली घेतलं तर माझा संसार जरा धोक्यात जाईल ना. सर तुम्हाला कोण कशाला सिरियसली घेईल. प्रमोशन या सर प्लीज. विराज जयजी बाबा ओके व्यवस्थित सगळं कॅरी करा. मॅडम तुम्हाला कळलंय. हां. गुरुजी वेल डन काही हरकत नाही. रेडी. मॅडम कॅमेऱ्यात बघून बोला फक्त. येस रेडी. हा एक मिनिट यांना थोडं मागं करा ना. रेडी. रेडी विराज 1 2 3. शी बाई 2 दिवस थांबले असते तर यांच्यापेक्षा कैक पटीने चांगला नवरा मिळाला असता. शी बाई शी बाई शी बाई शी बाई माझा वाटत आहे रे, लग्न नवरदेव आहे मी. ही बोली ठीक आहे, तुम्ही सगळ्या कशाला शी बाई करताय. शी बाई ए कपडा शी बाई गेला बाजार श्याम बांगर पण चालला असता. शी बाई आता या पुढे मी सुद्धा डेटिंग ऍपवर नवरदेवाचा फोटो बघणार आणि मग लग्न लावणार. शीबाई पण मला चांगला नवरा मिळणार आहे कारण मी 2 दिवस थांबणार आहे. कोण लोक आहे तुम्ही. एक मिनिट, आपलं काय ठरलं होतं ही एकटी बोलणार आहे म्हणून बरोबर. ह्यांनी मध्ये ऍडिशन घेतली, तिने मध्ये ऍडिशन घेतली, कशाला पाहिजे. पण खरं सांगू सर काय? हा जो उत्स्फूर्तपणा आहे हा. ना तोच आपल्याला अपेक्षित आहे. अरे पण ह्याच्यामध्ये माझा अपमान होतोय ना, माझी इज्जत जाते ना. पण कसली इज्जत. हा कोण देतो तुला इथं इज्जत. हा अरे तुला पण देत नाही मला पण देत नाही आहे. अरे मी कशी बशी आपली शालूच्या गाण्यावर इज्जत साबूत ठेवलेली आहे. इज्जतीचा सांगतोय मोठेपणा गपरा तुला सांगता येते. हो भटजी बुवा काय तर लवकर चालू करा. हो तेच बोलतोय चला लवकर चालू लवकर करा. चालू करा काय पुढचे विधी चालू करूया आपण. चला या. तुला काय श्याम बांगर पाहिजे. श्याम बांगर 2 दिवस थांबल्याचं तर नाही त्यांनी तसं लिहिलं होतं ना. होता ना. गुरुजी
तुम्हाला अजिबात डिस्टर्बन्स न देता मी यांचे आणखी एक व्हिडिओ घेतलेच आहे का? असंही काय कामाचं नाही, जा घेऊन चालेल. या ना, तुम्हाला सांगतो सर, या. गुरुजी आलो ऐक म्हणतात काय व्हिडिओ हा आपला MAJचा बर्म्युडा आहे. हा तुम्हाला असा स्क्रीनमध्ये दाखवायचा आणि बोलायचं, हनीमूनला घालणार MAJचा बर्म्युडा. विराज, हा टॅग कव्हर कर समोरून. एक मिनिट हे मी बोलायचं आहे म्हणजे भर लग्नामध्ये हातामध्ये बरमुडा घेऊन मी बोलायचं Yes, आहे. sir. गौरव मोरे बरमुडा घेऊन बोलणार हा नाही म्हणला घालणार आहे मी MAJ बरमुडा असं करायचं आहे. अगदी असंच. तुम्हाला कळते का तुम्ही किती चुकीचं करताय ते? का सर? हा काय ना हे फालतूगिरी आहे, बरोबर नाही वाटणार ते. सर आपलं ठरलंय ना, तुम्ही विसरू नका. काय? आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण अशा सगळ्या गोष्टी नमूद केल्या जिथे तुम्ही सगळं पटलंय म्हणून सही सुद्धा केली आहे. कमिटमेंट पाळावीच लागेल. नाही तर सर हां. तुम्हाला माहिती काय? आहे, जर तुम्ही या अग्रीमेंट मधली एखादी गोष्ट जरी नाकारलीत तरी हे सगळं आम्ही परत नेऊच, पण तुम्हाला 2 करोड रुपयाचा फाईन पण बापरे बाप. दोन एका सहीमुळे 2 कोटीचा फाईन बसणार आहे. सर. कुठून आणणार आहेस 2 करोड? अरे कुठून आणणार आहेस 2 करोड? अरे आपण काय प्राजक्तचा माली आहो? आपल्याला पर डे 1 करोड असायला. अरे आता हा बघ, ह्याच्यानं तरी काय होणार आहे? अरे आपल्यामध्ये ह्याच्यात सगळं काय होतंय. आपण फक्त नावाला मोरे आहे, हा तर वन अँड ओनली मोरे आहे. म्हणजे काय? जा बाळा, झालं कौतुक, जा आता मागे. काय यार, मला फसवलं यार तुम्ही लोकांनी यार. सर हे लक्षात ठेवा, फक्त हे लक्षात ठेवा, माझं काहीच अडत नाहीये. नेऊ का सगळं? नको राहू द्या. हां? राहू द्या तुम्हाला. काय बोलायचं मला? काय बोलायचं? हनीमूनला घालणार MAJ बर्म्युडा. ठीक आहे. एक मिनिट सर. विराज, तो अँगल घेतोस का? चला आपण पण सगळे जाऊया. अरे, सगळे पाहिजे. तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ आहे. आहे का? Please, आहे. तुम्ही तुमची कामं करू शकता. हा भरमुड्याचा वेळ फक्त माझ्या एकट्या करताय. तुम्ही जा सगळ्यांनी. नाही, पण मी थांबतो ना, मी ऍडिशन पण चांगली घेतलेली. ऍक्च्युली मगाशी तुम्हाला जेव्हा मी बघितलं तेव्हाच मला ऍडिशनचा धोका वाटला होता. तरी तुम्ही नशीब माना, काय? मी आहे. चौगले गुरुजी असते ना, तर इथं कोणालाच काय करायला मिळालं नाही. एकटेच करत राहिलो. रेडी मॅडम, तुम्ही या इथे प्लीज. ओके सर, त्याच्याकडे बघून तुम्हाला त्या बर्म्युडाचा इलास्टिक टाणायचं आहे. रेडी हा, ready. रेडी सर? ready. रेडी विराज? ओके रेडी 1 2 ॲक्शन. हॅलो फ्रेंड्स, आय एम गौरव मोरे. मी हनीमूनला वापरणार आहे MAJचा बरमुडा इलास्टिक टाईट. सिच्युएशनला द्या फाईट. वापरा MAJचा बर्म्युडा. चालू करूया? चालू करा. किती वेळ घालवता आवाज? आता एक हा, मिनिट, पटकन होऊ द्या. आता लग्न होऊ द्या. बाकीचं फालतू करू नको. मी तेच बोलतोय, चला एक काम करा, पुढची विधी करूया, कान बोलून घेऊया. हो, हा, चला. साहेब. नवऱ्या मुलीचा भाऊ कोण आहे तिला बोलवा. मी इकडे. चला ये, कान पिळायचेच. चला या. एकच मिनिट. काही नाही, ही विधी करता करता आपण एक व्हिडिओ करू शकतो. आणखी एक प्रोडक्ट आहे, देऊ का? अजिबात नाही, मला पुढच्या सगळ्या लग्नांना जायचं आधीच सांगतोय. गुरुजी, या व्हिडिओमध्ये तुम्ही आहात. लगेच करूया. चला. एकच मिनिट. हे घ्या. काय करायचं? सोपं काम आहे. म्हणजे तुम्हाला एवढंच करायचंय की कान पिळता पिळता एक स्लोगन म्हणायचंय. तुम्हाला म्हणायचंय, नवरदेवाचा कान पिळा. कळतंय? नवरदेवाचा कान पिळा, उभा ऊस तोडायला MAJचा विळा. ओके, एवढंच. एक मिनिट. अबे कुठली भंगार कंपनी आहे बे? हा, हनीमूनच्या बरमुड्यापासून या विळ्यापर्यंत ही कुठली कंपनी आहे? तुम्हाला सांगतो सर, आमची MAJ कंपनी हा. जवळपास 100 असे लहान सहान मोठमोठे प्रोजेक्ट्स बनवते. म्हणजे अगदीच सकाळच्या टूथब्रश पासून रात्री झोपताना पोटातला गॅस मोकळा करण्यासाठी लागणाऱ्या गोळ्यांपर्यंत. दादा त्या गोड्या आहेत ना, त्या मी घेतल्या बरं का. 4 गोड्या घेतल्या, आठवड्याभराचा गॅस एका दिवसात मोकळा झाला. हो ना? हो. आपण तर आता लग्नातल्या जेवणानंतर सुद्धा खाऊचं पान आणि त्याच्याबरोबर प्रत्येकाला 3-3 गोळ्या पण देणार देणार आहे. वा, 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 वा. आहोत. तुम्ही कोण व? अरे मी हिच्या पिताय ना, वधू पिताय मी. असं काय करता किती तुम्ही? गोळ्या किती घेतल्या? 4. मी 2च. सगळा मोकळा करा. हो, वा, वा, वा. भारी, भारी. मुलीच्या लग्नात रुखवतात गॅसच्या गोळ्या ठेवल्या तुम्ही? येस. बघताय? नाही नको नको नको. चला आता कॉन्ट्रॅक्ट साईन केलं म्हणलं. व्याज पुन्हा तोच अँगल घ्यायचा आपल्याला. ओके येस. आपण सगळं दिसणार आहोत. रेडी आहे तुम्ही? तुम्हाला म्हणायचंय, तुमचं नाव काय? दत्ता. तुम्हाला एवढंच म्हणायचंय की नवरदेवाचा कान पिळा,
उभा ऊस तोडायला MHचा विळा. ओके दत्तू जमेल. All the best. 1 2 ऍक्शन. उसाचा कान पिळा नवरदेवाचा विळा पिळा पिळा पिळा. जा बाप बोलवता नवरदेवचा विळा पिळा पिळा विळा विळा हा असं बोलवता काय त्यांनी काय सांगितलं तसं बोल ना. नवरदेवाचा कान पिळा उभा ऊस तोडायला MHचा विळा. हा, चल हा, चल. Come on, दत्तू. हा, चला 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 चला, Ready? करा, हा. दत्तू मस्त बोल. Ready 1 2 ऍक्शन. हा. एमेजेचा ऊस नवरदेवाचा कान विळा पिळा पिळा विळा पिळा. कुठे ते जाऊन मरणार तुझा पिळापासून मेला पाहिजे तू. ऍक्च्युली काय होतं पिळा पिळा इळा, 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 कुठल्या भाषा आहे तुझी? दत्तू गौरव सर ते कान बरोबर पिळत नाहीये. गुरुजी तुम्ही दाखवता. एक मिनिट हा बघ आणि हा बघ नीट असा जोर लावायचा बघा. तसं ना बघ त्याला कलर नाही ना मग. नाही नाही एवढा जोर नाही लावायचा असं अलगद. नाही हो असा नीट पकडायचा ना असा नाही अरे त्याला असं करू करायचं. ए त्याला करू द्या हो तुम्ही द्या. दत्तू नीट. कोण आहे यार तुम्ही कुठली अरे फॅमिली नाही ते याला करून दाखवावं लागतं त्याला. सर ready. पण नाही ते लग्नाचा मुहूर्त जाईल बाकी काही नाही. मी पप्पा कळत आहे हे कळत नाहीये. दत्तू जरा Ready 1 2 ऍक्शन. हा, घे. नवरदेवाचा ऊस विळा पिळा टिळा कान विळा. नवरदेवाचा ऊस कान पिळा इळा पिळा 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 कुठली भाषा बे नाही दत्तू एवढं सोपं वाक्य आहे यार, माझं कान थोडस चूक दत्तू प्लीज ऐक ना ती काय काय हळू पिळ ना कान त्यांना दुखतं ना. मला हनीमूनला त्यांच्या कानात काहीतरी सांगायचंय गोपीत. ऐकलं का बहिणीचं ऐक जरा ताई. काय भाऊजी बोलतो. सगळी फॅमिली फुकट आहे तुमची. हे घे 500 रुपये हा, आता बोल. ओके रेडी आहे तुम्ही. आम्ही कधीच रेड मला कान ना ओके. दुकान लागल्या होता. सर पटकन लास्ट करून टाकूया. हा नीट कर रे. 1 2 ऍक्शन. नवरदेवाचा कान पिळा उभा ऊस तोडायला एमेजेचा विळा भाऊजी. झालं आता पुढचं विधी करायला घेऊया. चला पुढचा विधी घ्या. हे आणा, अंतरपडाना ये ना लवकर. MHचा अंतपाठ घ्या प्लीज. हा देऊन टाका देऊन टाका. हा, ये मी. हा, बरोबर आहे. हा, ये दिसू द्या. चालू करूया. मी काय म्हणतो गुरुजी अर्धा मिनिट फक्त अर्धा मिनिट. आता काय फक्त ना मॅडम कडनं उखाणा घ्यायचा होता. अरे यार आता काय ते परत लवकर दुकान लवकर काय साहेब मॅडम घेऊन टाका. ऍक्च्युली आधी तुम्ही घ्या. आम्ही घेऊ का हा, काय हा भाजीत भाजी मेथीची वनिता माझी प्रीतीची. झाला घेतलं. दादा मॅडम आता तुम्हाला फक्त ना आमचे 2 प्रोडक्ट्स आहेत त्यांचं प्रमोशन करणारे उखाणे घ्यायचे. हे बघा वरती दिले ना हा. ते मलम आहे. हा. ओके हा. एकच मिनिट. काय काय हो कुठलं प्रोडक्ट आहे ठीक आहे. मला मॅडम हे ते मलम आहे आणि त्याच्यानंतरचं आहे ते हे लोशन आहे. हे पकडून ठेवा. धर. हो. येस विराज प्लीज. बोलू बसून घेऊ शकता. ऐका हा सगळे. आला आला रुखवत गौरवराव बसले खाजवत. आला आला रुखवत गौरवराव बसले खाजवत MH जे मलम आहे लवली गौरवरावांची मिटली खुजली. आता दुसरं ते लोशनचं घ्या. मी घेते. हे हा उखा हा गौरव भाऊजींना होईना सकाळी मोशन शेवटी आलो MHचे लोशन. गौरवरावांना होईना सकाळी मोशन शेवटी आलं MHचे लोशन. आता पटकन सुट्टे खाल्लेलं राशन सक्सेसफुल होतंय टॉयलेटचं मिशन. अरे इतका भागा लिहिलंय मी असं रपकन येतो बाहेर. काय लिहिलंय तुम्ही लोकांनी. ये काही रपकन जातो रपकनी येतं वाजड्या. मला काय शिकवतो टॉयलेट मध्ये तासभर असतोस तिथले काय टाईल्स मोजत असतो त्याच्या रेषा मोजत असतो. मी हास्य जत्रेसाठी विषय काढत असतो. वाटा विषय काढणार हो भटजी बुवानू तुम्ही सुरू करा बाकीचा पुढच्या विधी. लवकर जेवायचं आहे. हे बंद करा, राहू दे सगळं. करा, लवकर 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 धर रे. तुम्ही खूप छान केलं तुम्ही. थँक्यू. तुमचा स्क्रीन प्रेझेन्स आहे चला, ना चला. अप्रतिम आहे. चला 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 या
प्रश्नच नाहीये चला रे हो त्या अक्षता घ्या अक्षता घ्या. अक्षता नाही. अक्षता घ्या. अक्षता घ्या. हे घ्या. नाही एक मिनिट काय? अक्षता नाही ऍक्च्युली इथे पण आपला एक एलिमेंट आहे. हा शेवटचा एलिमेंट आहे. अक्षता नाहीत. आपण लोकांना अक्षतांऐवजी दगड देणार आहोत. दगड बाहेर दगडांचा ढीक पण लागलाय कारण आता आपण प्रमोट करणार आहोत आपल्या हेल्मेट या प्रोडक्टला. तुम्ही हे प्रोडक्ट घ्यायचं आणि लोकांनी तुमच्यावर अक्षतांऐवजी दगड फेकायचे. अरे तुका डोक्यावर पडला का रे? का? हा अरे हे तोंडावर मी हेल्मेट लावायचं Yes. आणि दगडाने माझं तोंड बिंड जर फुटलं तर मी हास्य जत्रेमध्ये काय करू? सर तुम्हाला नका देता येणार आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं कॉन्ट्रॅक्ट तुमच्यावरती फिरेल. इतकी फालतूगिरी केली ना सगळं कॉन्ट्रॅक्ट मी तोडलं. मी तुमचा कॉन्ट्रॅक्ट मोडलं. काय करायचं ते करून घ्यायचा. सर कॉन्ट्रॅक्ट तोडलं असं बोलणं तुम्हाला सोपं नाहीये मी बोललो. 2 करोड रुपये फाईन भरावं लागेल तुम्हाला. अरे मी 5 करोड देईन. कुठनं देणारच 5 करोड. अरे हा आपली ऐपत आहे 5 करोड देण्याची. अरे पण मी मोडलं कॉन्ट्रॅक्ट. बस मी दगड बिगड खाणार नाही. हा बस हे ठीक आहे. मी तुला बोला ना तू निघितून चालता तर निघितून. नाही फक्त फाईन नाही मग मी तुमच्या मेवणीला पण जप्त करून घेऊन जाणार हे कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे. नाही पण ते मला आवडल्यात आणि मी घेऊन जाणार तू आहे. माझ्या मेहनीला घेऊन जाणार आहे. Yes. एकच मिनिट थांब. एकच मिनिट बाबू एकच मिनिट थांब. वहिनी हा काय बोलतोय बघ. तुझ्या बहिणीला उचलून घेऊन जाणार आहे म्हणतो. काय? हा बघ जरा. ये आता ये. बघ आता, ये. नाही उचल. नाही, व्याज बघ, हे. ये आता उचल. व्याज बघ, उचल. व्याज बघ. नाही, व्याज- उचल ना. हा. उच- हे बघा, तुझ्या मॅडम, हाताला- बापरे, वंदना! क्या बात है, टीम हास्य जत्रा. कमाल. हास्य रसिक सई. फार मनोरंजन केलं तुम्ही आमचं ह्या सोहळ्याच्या निमित्ताने. फारच छान सोहळा होता. याच्यानंतर एक गोष्ट नक्की की कधी कुठल्या स्पॉन्सरला इन्व्हॉल्व करून लग्न करू नये गौऱ्या, असं तू आम्हाला एक संदेश दिलास न कळत, कारण त्यांच्या मनासारखं मग सगळं करावं लागतं. टीमवर्क जबरदस्त होतं, अप्रतिम. फुटेजसाठी व्याकुळ असलेले किती लोक आजपर्यंत आपण बघितलेत आणि त्याचं तू आज प्रतिनिधित्व केलंस भावा. इतकं सुंदर होतं, फारच सुंदर. फार मजा आली तुला बघून. गौऱ्या, तुझ्याच लग्नात अशी तारांबळ व्हावी का रे बाळा. पण तुझी तारांबळ झाली की आम्हाला खूप मजा येते. आजही खूप मजा आली. वनी मस्त, छोटंसंच होतं पण तू कमालीची सुंदर दिसतेस एकतर, आणि तुझा सहभाग पण तितकाच महत्त्वाचा होता. ओंकार, सुपर्ब ॲज युजल. एक्स फॅक्टर आहेस तू आणि ते तू प्रूव्ह करतोस कायम. बाकी मंडळी पण सगळ्यांनी एकदम मिळून मिसळून प्रत्येकाचं टायमिंग सांभाळून सुंदर परफॉर्म केलं. आणि पुन्हा एकदा टीमवर्क काय असतं आणि टीमवर्क कसं असावं याचं उदाहरण तुम्ही आज या मंचावर पुन्हा एकदा प्रेक्षकांना घालून दिलं असं वाटतंय. अमेझिंग. प्रसादा. बहारदार जबरदस्त परफॉर्मन्स. ॲक्च्युली हे गौरव वनिताचं लग्न नव्हतं तर तुमच्यातल्या गिव्ह अँड टेकचं लग्न होतं. ओ हो 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 हो. आणि ते फार अप्रतिमपणे पार पडलं आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ते पार पाडलं. तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या मुलासारखी आणि मुलीसारखी त्या गिव्ह अँड टेकची काळजी घेतलीत आणि त्यांना त्यांच्या संसारी धाडलं. इतकं अप्रतिम गिव्ह अँड टेक. प्रत्येक कलाकारांनी आपलं कॅरेक्टर आपापल्या परीने बरोबर बिनचूक त्या चाकोरीमध्ये परफेक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुणीही कुणावरही कुरघोडी न करता हे लग्न निर्विघ्न पार पाडलं. येस येस येस. ब्रिलियंटली डन, ब्रिलियंटली, अप्रतिम. खूप मजा आली. श्याम्या, मागच्या पण एका एपिसोडमध्ये तुझं नाव घेतलं गेलं होतं, ते कौतुकाने घेतलं गेलं होतं. आजच्या नावाकडे लक्ष देऊ नको, ते गेला बाजार म्हणून घेतलंय. पण राईट फ्रॉम म्हणजे या लोकांची सुद्धा इन्व्हॉल्वमेंट, गौऱ्या नाचायला लागल्यानंतरचं त्यांचं म्युझिक चेंज, ब्रिलियंट. जेव्हा सगळे समरसून एखादा परफॉर्मन्स करतात ना तेव्हा त्याचा परिणाम असाच होतो. वंडरफुल, अफलातून, खूप मजा. Superb teamwork. Keep it up, guys. We are proud of you. मंडळी, आता तुमच्या समोर येते प्रत्येक पंचनी तुमची विकेट काढणारी, शब्दांनी तुम्हाला क्लीन बोल्ड करणारी, बोल्ड अँड लवेबल लॉली अर्थात नम्रता संभेराव. आणि नेहमीप्रमाणे इथे मैदान गाजवायला तिच्यासोबत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि हास्य महारथी समीर चौगुले.
काहीच नाही करत मी आपलं बघत होतोय काहीच नाही करत चौगले हा कॅन आय सीट हिअर कसं वाटतंय हा ठीक आहे ठीक आहे. हा बरं वाटतंय ना हो पण माझं ऑपरेशन नीट झालं ना? हा एका किडनीचं ऑपरेशन व्यवस्थित झालं स्टोन काढलाय दुसऱ्या किडनीचं म्हणजे काय? नाही काही नाही करू आपण त्याचं पण नाही कॉन्फिडन्स नाही दिसत आहे. करू म्हणजे काय? नाही तसं नाही हो करू आपण त्याचं पण करू काय आलं की एका किडनीतला जो स्टोन काढला ना तो जवळजवळ 22 mm चा होता आता दुसऱ्या किडनीत आहे ना तो 28 mm चा आहे जरा क्रिटिकल आहे म्हणून बाकी काय नाही तुम्हाला थोडे दिवस आराम करावा लागेल हो. कसं आहे की आणि मला माहिती आहे तुम्हाला इथे एकट्याला कंटाळा येतोय पण आम्ही त्याचसाठी एक उपाय शोधला आहे बरं, काय आलं बरं. की बऱ्याच पेशंटची अशी तक्रार होती की डॉक्टर आम्हाला खूप कंटाळा येतो एकट्याला तर आम्ही काही सेलिब्रिटीज हिरो हिरोईन्सना आव्हान केलं होतं की तुम्ही या पेशंटसोबत गप्पा मारा त्यांच्यासोबत एक छान अशा हसत खेळत टाईम स्पेंड करा तर आमच्या या आव्हानाला जागून एक इथे आज हिरोईन तुम्हाला भेटायला येणार आहे चौगले चौगले हिरोईन येणार आहे भेटायला इकडे मला? नक्की येणार आहे हिरोईन येणार आहे? येतील ते येतील आता येणार गप्पा नक्की. मारा येस 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 दिसायला कशा आहे? Hello everyone, Lolly is returned. This is hospitality. Don't shout, don't flush, don't click, don't scream. ओ हे कोणतं इंग्लिश आणि कोण आहात तुम्ही You don't ओळखलत का सर मला पावसात भिजली कोणी कपडे होते कुरमुर सुनंदन लेले काय चाल तुम्ही चांगल्या कवितेची वाट लावताय तात्यासाहेबांच्या कवितेत क्रिकेट समालोचक सुनंदन लेले कुठून आले मध्ये नाही नको आणि कोण आहात कोण तुम्ही मी द हेरोईन द लॉली अच्छा तुम्हीच आहात त्या हिरोईन पेशंट या. आमच्या डीनने आम्हाला कळवलेलं तुमचे डीन म्हणजे ना एकदम डिंटिडीन आहेत म्हणजे एकदम डिंटिडीन किती त्यांना बटर स्प्रेड करावं लागलं म्हणजे मस्का मारायला लागलं त्यांना अरे बापरे तुमचं इंग्लिश ऐकलं तर इंग्लंडची राणी स्वतःहून कोहिनूर परत देईल आय एम सॉरी मी खरंच तुम्हाला ओळखलं नाही म्हणजे मी तुमचे कोणते सिनेमे पाहिले नाहीत म्हणून मी ओळखलं नाही बापरे मी किती मोठे ब्लॉकबस्टर सिनेमे केले किती पिक्चर केली मध्ये मी किती पिक्चर मध्ये काम केली आता नुकतीच एक पिक्चर केली होती मी एक रात्र रखडलेली हा सिनेमा आहे अजून एक फिल्म केली थकेले हम थकेले तुम हे कुठले सिनेमे आहेत मी आणि अजून एक केली मी ती तर नॅशनलला पोहोचली होती कच्चा ऊस कच्चा ऊस अशा नावाची फिल्म केली ऍक्च्युली काय झालं ती नॅशनलला मी टाकली पण तिथे ऑलरेडी कच्चा लिंबू नावाची एक फिल्म आली होती मग त्यांना नॅशनल मिळालं मग आमचा ऊस शेतातच राहिला कच्चा तुम्ही ऐकल्यात ह्या कधी फिल्म्स या नाही मी नाही ऐकल्या या अशा फिल्म जर दाखवल्या असत्या तर हॉस्पिटल ओव्हरफ्लो झाली असती खाटा कमी पडल्या असत्या. एक मिनिट मी काय तुमच्याशी गप्पा मारत बसली मला सांगा पेशंट कुठे आहे हेच पेशंट आहेत म्हणजे हे पेशंट ओके हे पेशंट आहेत का हेच पेशंट आहेत हाय काय चिडवते काय तुमचं मला? काय चाललंय त्यांना चिडवते. फक्त तुम्ही काय करताय चिडवत नाहीये त्यांना कुठल्या पेशंटला असं दुःख झालेलं मला बघवत नाही मला पण त्रास नाही, होतो. त्याच्यामुळे सॉरी एक मिनिट मी काय तुमच्याशी गप्पा मारत बसले हे पेशंट तू अजिबात काळजी करू नकोस येस देव हाय हा ही वॉचिंग जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला तू काळजी करू नकोस जीव काय आज आहे उद्या नाही
रात गई बात गई पेशंट लक्षात ठेव. काय बोलते काय बडबडताय तुम्ही? अहो त्यांच्या मनाला उभारी द्यायला बोलवलं, तुम्ही त्यांचं मानसिक खच्चीकरण करताय. पण आई तुम्ही प्रॅक्टिकल थिंकिंग करा ना, मी काय सांगते हे बघा. एक मिनिट, मुळात इथे अपेक्षित आहे तुम्ही त्यांच्याशी छान गप्पा माराव्यात, त्यांची जवळ जाऊन चौकशी करावी, हे अपेक्षित आहे. ओके ओके ओके, जवळ जाऊन चौकशी करायची. पण मला सांगा, मी त्यांच्या जवळ जाईन, पण तुमची आंटी पसरली टेस्ट केली आहे का? पसरली म्हणजे आंटी कधी पसरली? एक मिनिट, ही कुठली टेस्ट आहे? ते नाही का असं असं ते नाकात घातलं की असं असं हुळहुळतं. आय जस्ट लव्ह दॅट. ते अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट असं म्हणतात त्याला. दॅट इज अंट्या कुठं घातलं मध्येच? That is- झालं, त्यांच्या दोन्ही टेस्ट झाल्या, त्या इज ओके, दोन्ही टेस्ट झाल्या. दोन टेस्ट झालेत ना, मग तुम्ही बाजूला व्हा, बाजूला व्हा. आता बघा काय? आता बघा मी पेशंटला कसे खुश करते. हे बघ. बरे वाटतंय का तुम्हाला? कैसे वाटली तुम्हाला? अक्कल आहे का तुम्हाला? काय चौगलं उठा, चौगलं उठा. तेवढा जरा पेशंटला मी खुश करत होती. सॉरी, चौगलं बस. बरं वाटतंय? बॉडी वेगळं बोलते, मन वेगळं बोलतंय. मला पण खूप खास लगेच गेला तिथे, सलाईन निघाला इथे. अहो काय करताय तुम्ही? हे पेशंट्स आहे, त्यांच्यावर डान्स कसले करताय तुम्ही? त्याला मी खुश करत होती. तुम्ही तर बोलले ना त्यांना असं. त्यांची जवळ येऊन आपुलकीने चौकशी करणं हे अपेक्षित आहे. ओके शांत वाचव. तुम्ही हा मी किती दिवसांनी बेड बघितला. कसे आहात तुम्ही? चौगले 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 पुल डाऊन, चौगले शांत काय होतंय त्याला? शांत चौगले शांत. चौगले चौगले शांत शांत. किडनीचं ऑपरेशन झालंय, लक्षात ठेवा. काय होतंय त्याला? काय करताय तुम्ही? त्यांचे पल्स रेट वाढतायत. पल्स रेट वाढलेत, मग विकून टाका, चांगला भाव येईल तुम्हाला. पल्स म्हणजे काय शेअर आहेत? रेट वाढले, विकून टाका. मुळात पेशंटची काळजी कशी घ्यायची काय माहिती आहे तुम्हाला? मला सांगा त्यांना इथे या जरा, मला तुमच्याशी प्रायव्हेट मध्ये बोलायचं. इकडे मला सांगा त्यांना नेमकं काय झालंय? हे विचारा ना. त्यांच्या किडनीचं ऑपरेशन झालंय. हा, खूप दुखत असेल ना? माझ्या पण दातात किडनी झाली होती, दात काढून टाकली. नंतर दुसऱ्या दातात पण किडनी झाली होती, ती पण काढून टाकली. डॉक्टरांनी दोन्ही किडनी क्लिअर करून टाकली माझी. काय बोलताय ते? तुझा अख्खा जबडा का नाही काढून टाकली? तुम्ही बोलताय ते दात किडनं, मी बोलतोय त्या किडनी. हे बघा, या माणसाला ना इथे किडनी. सॉरी, तुम्ही झोपा झोपा, तुम्ही झोपा. हे बघा, माणसाला ही इथे एक किडनी असते आणि इथे एक किडनी, अशा दोन किडनी असतात माणसाला. हे तर मला माहितीच नव्हतं. असतात त्या दोन असतात, कोणाकोणाला एक असते, एकावरही चालतं. हे बघा, नीट लक्ष द्या. इथे दोन किडन्या असतात, इथे वरती जठर असतं. ओ जठार तिथे असतो? हल्ली मला भेटतच नाही जठार नाही, जठर 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 कुठं? जठर आपण खाल्लेलं जठरात जातं, तिथे जठराग्नी तयार होतो. ओ जठर पण पेटला ना की अग्नीसारखा. आग लावा ना, त्या जठरला आग लावा ना. ऐका ना, मला जाऊ दे ना, मला हे यांना जाऊ दे, यांना घरी पाठवा ना. मी ओके, पॉझिटिव्ह आहे, मी गरजच नाही. सॉरी 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 सॉरी. पण किती गंमत आहे ना.
म्हणजे असं खाऊन आत गेलं की जठरात जातं आणि उलटी करून बाहेर काढलं की गटरात जातं. ऐका ना डॉक्टर, ते हे कुठे असतं, ते इकडे ते विकृत. त्याला यकृत म्हणतात. विकृत तू आहेस. थांबा, इन्सान आमच्या हॉस्पिटलचा काही संबंध नाही राहायचं इथे, नाही राहायचं. चौगले प्लीज बसा. चौगले प्लीज 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 चौगले. मला नाही राहायचं. आमचा काही आमच्या हॉस्पिटलशी संबंध नाहीये. चौगले थांब. चौगले ऐका ना, ताई. इकडे इकडे अजून मला विचारायचं जरा. हे डॉक्टर, इथे काय असतं? इथे इंटेस्टाईन असतं. ओ, इंटेस्टाईन तिथे असतं. सध्या इंटेस्टाईन वर खूप बॉम्ब पडतायत ना. एक मिनिट, कुठल्या इंटेस्टाईन वर बॉम्ब पडतात? तुम्ही न्यूज बघत नाही का? हॅलो, सध्या इंटेस्टाईन वर रॉकेट हल्ले होत आहेत. येणे ते पॅलेस्टाईन. पॅलेस्टाईन आणि इस्रायल एकमेकांवर रॉकेट हल्ले करतायत. ओ, मग ते इस्रायल कुठे इकडे? अरे इस्रायल का असेल शरीरात? ते दोन देश आहेत वेगळे. मला ना सगळं इस्रायलच होतं. क्या बात आहे! कहर! मस्त. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई, नमा, तुला माहिती आहे का, आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात डोक्यामध्ये जरबेरिया मारणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे लॉली. आणि तिच्यावर आमच्या सगळ्यांचं भयंकर प्रेम आहे. आज तुझ्या लॉलीला 4 छान लावले या दोघांनी, खऱ्या अर्थाने असं म्हणायला हरकत नाही. समीर द अमेझिंग. म्हणजे छोटंसं होतं पण त्याच्यात तू किती सुंदर काय काय करून गेलास. मला ती रिॲक्शन फार आवडली जेव्हा तुला नाचायचं होतं पण तुला डोकं. म्हणजे काही रिॲक्शन्स ना प्राइसलेस असतात तुझ्या. त्या आय डोंट नो, त्या आय थिंक तिथे आल्यावर तुझ्यातला एक काहीतरी स्विच ऑन होतो मॅजिकल, आणि ती मॅजिक आम्हाला दिसते. अप्रतिम मजा आली. मस्त सुंदर. प्रसादा, तुफान, धुमाकूळ, जबरदस्त होतं, जबरदस्त. मुळात पशा तुला मारलं पाहिजे मुळात, कारण या बाईला जर तू आव्हान करत असशील की इथे या हॉस्पिटल. कहर कहर, लॉली हा खरंच कहर आहे. ती प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा येते तेव्हा कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या किड्यांनी ती आम्हाला एंटरटेन करणार आहे याची आम्ही वाट बघत असतो. आणि नमा खूप मस्त. सम्या, काय अफलातून रिॲक्शन्स होते यार, अफलातून. पशा अफलातून. फार मस्त लिहिलंस आणि फार मस्त प्रेझेंट केलंस. मजा आली, खूप मजा आली. मंडळी, खानदेश सपूत श्याम राजपूत यांनी थाटलंय चपलेचं दुकान आणि तिथे खरेदीला गेली आहे आपल्या हास्य जत्रेतली इरसाल मोरे फॅमिली, अर्थात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्त मोरे. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार सई मॅडम. चपलेचं दुकान टाकलंय बरं का मी. आज पहिला दिवस आहे आणि माझ्या चपलेच्या दुकानाचं नाव आहे मी आहे ना. आता मला वाटेल बसतीन बाया नाही असं काय नाव ठेवलंय बा. पण कसं आहे ना, वाट आहे ना नेहमी सरळ नसते, वेडी वाकडी असते, उपड खापड असते, त्याच्यावर दगड बिगड असतात. तर अशा वेळेस आपल्या पायाचं रक्षण करण्यासाठी आपली चप्पल उपयोगात येते. आणि अशा प्रत्येक वाटेपासून आपला प्रवास सुखकर करण्याचं काम आमच्या इथली हर एक चप्पल करणार आणि तुम्हाला विश्वासाने सांगणार मी आहे ना. तसं बिथरलेल्या अभिनेत्यांना पण मी म्हणत असतो स्किटमध्ये मी आहे ना. तेव्हा आतमध्ये मीच किती बिथरलेला असतो ते मला माहिती आहे. आज पहिला दिवस आहे बा. अरे देव बाप्पा, चांगला धंदा होऊ दे रे. या 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 या. हा दिवस आहे. अरे अरे या ना या ना या ना. बसा 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 रे. बसा 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 वहिनी बसा. दादा बसा. अरे माझ्या दुकानाचा आज पहिला दिवस आहे आणि दादा तुम्ही बोनीचे गिराईक आहे बरं का माझ्या. बोला साहेब, काय घेणार? दत्तू, बोल काय हवंय तुझा, बोल. मला कॉफी. कॉफी? हा, चहा आणि कॉफी एकत्र लागतं मला. बापरे. आणि ती भोका भोकांची बिस्किटं पण. असं का? पण 7 भोकावाली नको, नाही का? 12 भोकावाली द्या. आता का तुझ्यासाठी बिस्किटांची भोकं मोजत बसू का रे मी?
कमाल आहे बुवा याची. नाही, मला हायच तसा हो का? हो बिस्किट खायची सोडू नाही हा. ना बिस्किटाच्या भोगात ना इकडे तिकडे बघित असतो वासाडा काय जा बाजूला. हो अहो, नको तो उद्योग आहे दुसरा काय नाही हो हा. का? बरं काय घेणार, चप्पल का बूट? मला भोकांची चप्पल. अरे अरे का म्हणू दे आता नंतर घे चप्पल हो, हा? दुकानदार हो केवढ्या गरम आता काय एसी बीसी लावला माहिती का नाही लय गरम व्हायला लागला. एसी चालू आहे सर खरंच. अरे बापरे, याला कुठल्या प्रकारची गरमी होते? नाही सर एसी चालू आहे. 18 डिग्रीवर चालू आहे. अजून कमी करू का? फक्त 18 हा? हो मला -4.5 लागते का नाही -4.5? मग अरे बापरे. मी हॉट आहे ना मला थंड व्हायला लय वेळ लागतो काय आणि मी काय म्हणजे स्वित्झर्लंडला राहिला होतो ना. कुठे? स्वित्झर्लंडला. अरे बापरे. ही कांती बघा माझी हो. एवढी तुकतुकीत आणि मुलं आहे माहिती हो. तिकडचीच आहे का नाही काय हो, हो. समजलं अरे यांच्या दुकानात एसी बीसी काय नाही चला आपण अरे, अरे, काय AC बा, नको काय नाही, बरं, एवढं म्हणता. बसा ना तुम्ही. साहेब दुकानाच्या पहिला दिवस आहे. बहुनीची गिराईक असं गेलं तर नाट लागून जाईल ना. काय नाट साहेब हा. दुकान असं चांगलं चालू झालं ना मी दुसरा एसी बसवून घेईन. हा बर. पण तुम्ही सांगा बुवा कोणाला काय पाहिजे, मी देतो ना लगेच चप्पल बूट काय आमका तिघांका पण बूट घेऊचे असं असं का? वा, पण वा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माका हो, दाखवा हो. बरीचशी सँडल दाखवा हिलो वाली दाखवा चाल, हा. चाल, चाल. आधी मला बूट पाहिजे. घेऊया रे मला बूट. काय आहे माहिती तुला बूट अरे स्वाक्स एवढी चड्डी तुझी तुला बूट हवे त्यात मारी ना वासाड्या घाबरा मार- घाबरा तिथं मा- तुम्ही गप्पा हो हा. काय आधी पप्पांना घेऊन दे मग तुझा काय तर बघूया ना आपण हा. तुमच्याकडे रिमोट वाली चप्पल आहे काय हो रिमोटची चप्पल? हो. अरे बापरे, कशासाठी असते ती? अहो काय मी भाजनाला जातो ना मग, हा. हा आणि मग चप्पल काढून ठेवतो बाहेर असं तिथं सगळ्यांच्या चप्पल असतात असा मोठा ढिगारा असतो असं बर भजन संपल्यावर ना मला चप्पल स्वतः लय कंटाळा येतो असं बर हा एक चप्पल इकडे तर एक चप्पल तिकडे बरं, बरं. कोण शोधणार डोले झोप काय समजलं असं का? रिमोट असला ना असा पटकन बटन दाबला ना हा. असा पूक 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 असा आवाज येईल आणि लाईट पेटल म्हणजे लगेच मला चप्पल शोधता येईल का नाही ना हो, अशी रिमोटची चप्पल विप्पल नसते ना. तुम्हाला कोण सांगताय होय? अहो सांगू कशा काय हे माणूस ना साऊथचे पिक्चर बघता आणि त्यातनं काय काय शिकता हो का? त्यांना ताच बघूच असतं आणि त्यातला बघून माका काय काय करूक सांगत काहीतरी ह्यांना काय सांगते मी असं तुला कधी करायला सांगितलेलं बापरावा तुम्ही काय? परवा रुसून बसले होते बरं, बरं. माका काय म्हणले काय? तो साऊथचे पिक्चर मधले नाचतात ना तसं नाचून दाखव तुम्हाला साऊथचा डान्स येतो तुम्हाला? काय म्हणजे येता म्हणजे शिकलाय म्हणजे मी हो का? ए, बजाव! बोलतात दंगा केला भाऊ तुम्ही बघलाच ना आता माका येता पण ह्यांचा काय काय, माझं काय? यांका कसला येताय नाचू नाही काय? पण माझा बघून येतात नाचू पाठ पोटाकडे आणि पोट बुडाकडे इला होता असा करून चाली होते इथे काय त्यांच्या समोर सांग काका, आता मी यांचं पोरग आहे ना. नाही यांना पण तेच वाटतं का पण हा हा वाटतं ना? मग ठीक आहे हा, बरं ठीक आहे तर यांनी मला नीट मारलं पाहिजे ना. हा. तर नाही साऊथ स्टाईलनं मारायला गेले मला. अच्छा. फु, 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 फु. हा. मी एक ठेवून दिली 3 दिवस उठले नाही. थांबा हो. अरे माझ्या दुकानाचा पहिला दुकानाचा पहिला पण हा बोलतो का मला? अरे, ऐका ना आता तुम्ही पण यांका कोकण खायचा आणि साऊथ खायचा कळणार नाही साऊथची स्टाईल मारूक जातात मोठे इले शाने स्टाईल मारणार नाही तर काय कोकण किनारपट्टी साऊथ किनारपट्टी एकच आहे ना त्याच्यामुळे मी करणारच नाही, आहे. आता शांत व्हा ना. अरे, काय शांत व्हा? Shining कशात शांत- मारूक अरे, जाऊ काय- कशाला तुम्ही दांगडो करताय? तुम्ही मला एखादी चांगली हा, चप्पल ते- दाखवा, ते- त्याचा काय चप्पल खरं नाही. चप्पल दाखवतो मी तुम्हाला काय जे तुमचं- काम करायचं ना तेच करा. अशा दुकान गप्पा बिप्पा नका सांगू तुम्ही मला. स्टॉक नाही काही नाही 4-5 बॉस दुकान होत नाही नाही आहे हे बघा, हे बघा. मस्त चप्पल ही बघू दे. घालून बघा. हा एक मिनिट चांगली आहे ना अरे एकदम मस्त आहे. चला, बघून घ्या हवी ये वर नाही एकदम. हा, भारी. चालून बघतो जरा बघा, इकडं. बघा. बरी हा काय हो हो बरे बरं बरी तुम्ही आहे? हा एक मिनिट जरा. एक सेकंद ना उभा राहा हो, हो. अरे, कशाला मारताय त्याला नाही मी याला रोज घरात चपलेनच मारतो ना हो का? ते बघतोय लागत होती काय लागली काय रे नाही. हे, लल्ली चप्पल ती आगऱ्याची चप्पल, हे. अरे बापरे.
लागलं का त्याच्या आपला ठेवता कशाला दुकान टाकलं बाय आणि मागं पहिला आहे का जोड. ती दाखवा हो. नाही ते काय बरीचशी. हा? बूट 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 घ्या हा, बूट घ्या हा, हा, बूट? चांगला बूट आहे एकदम मस्त चांगला बूट बूट, एक मिनिट. अरे तर इकडे. एक मिनिट अरे काय करताय लागते काय थोडं थोडं लागतंय पण मी ऍडजस्ट करून घेईन. नक्की ना चला किती पण पैसे हा पॅक करा चला हा 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 pack करू. बरं 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 चालेल भाऊ. माका मला दाखवा काय हो. करायचं? कधीपासून सांगते ही बघली पण एवढी काय आवडली नाही आम्हाला. नाही ना दुसरी बघ कुठली ती दुसरी चांगली दाखवा असेल ती एखादी. चांगली असेल ती ह्याच्यातली काय का आहे ना, आहे ना. ही घ्या, ही घ्या, ही घ्या. गदर पण बरा आहे ही घ्या ताई. हा हा हा, काळ्या रंगाची माका वहीच होती तशी. हा बरी आहे काय हो? आता काय चांगली दिसते पायाला शोभून दिसते तुझ्या लागली काय हो? लागली होय. बरी आहे? लागता काय हो, हो. अरे, नका, 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 नका. चांगली आहे चांगली आहे घेऊ काय ह्याची? हा. नाही नाही नाही, कशाला मारताय त्यांना आई पण घरी पप्पांना अशी चपलेने मारते. काय फॅमिली आहे हा, हा, हा. हाय ती बरी आहे ना? हो हो लागते तू एक काम करा ही एक पॅक करा आणि ती एक पॅक करा अरे चप्पल घालून चेक करायची असते मारून चेक करायची नसते मला पण चप्पल मला पण अरे चप्पल. थांब मला नुसता मगाचपासून मागे लागलाय आणि ती माझ्या बाबांना बूट घेऊ दे मग तुझा बघतो नाही. हा बाबांना बूट काही समजलीस होय. बाबांक बूट घेतला हा मग 99 वर्षाचो म्हातारो त्याका शेवटच्या क्षणाला कशा हवे बूट हा? गपचूप साधी 100-200 रुपयाची स्लीपर घ्या आणि चला घरी. हा माझ्या बाबांना शिल पर्यंत तुला तेवढ्या चांगल्या बाळा चप्पल घे हो हा, तू काय ए, बाबा बोलायचा? हा, एक काम कर 90 वर्षाच्या माणसाच्या स्लीपर असतील ते दाखव अरे वयावरून नाही रे नंबर वरून चप्पल देतात ना हो 90 वर्षाचा म्हातारा असो नाही तर 5 वर्षाचा पोरे असो त्यांचा नंबर सांगा म्हणजे चप्पल अशी द्या हा. म्हणजे आमचं बाबा परसाकडे गेलं ना तर व्यवस्थितकडे पोचले पाहिजे हा. म्हणजे न कुंता त्यांना झाली पाहिजे एकदम अशी म्हणजे अगदी ही सॉलिड अशी व्हायला पाहिजे काय आपण समजलं परसाकडे जाण्याच्या आणि चपलेच्या काय संबंध आहे हो अरे तुमच्या डोक्यात का बुरशी झाली का मग मला भोकाची बुरशी. अरे अरे येड्या बुरशीच्या तुला आहे ना मी दोरेना असा गुंडाळीन आणि भवऱ्यासारखा गरगन फिरवीन ना तू नको डोकं फिरवू माझ्या भाऊ. काय आहे तुम्ही थांब तुला चप्पल पाहिजे ना देतो तुला चप्पल देतो थांब हा, थांब थांब हा. लवकर त्याला घेऊन टाका मग मांजा चांगल्या बघूया. रंगाची हा दाखव. नीट घेऊया, हा. घेऊया. आणि नीट द्या चांगली टिकल अशी द्या वर्षभर आपण एकदम काय मस्त पण देऊ नको चप्पल देतो हा. हा घे रे भाऊ बरं, पायात घाल. पायात कशाला देताय? हा पप्पा हो. या आपण चप्पल चांगली आहे का ट्राय अरे हातात करू. चप्पल घातली तू एक मिनिट एक मिनिट. अरे काय करताय तुम्ही? तुमच्याकडे काय- ऐक- अरे ऐक- ऐका ना. अरे दोन बघून मिनिट घे, तुला काय बरं. करायचं? अरे, ऐक- नाही, यार, तू ऐक- काय ऐक- चालू आहे? ऐक- अरे, नका, नका, ऐक- अरे. ऐक- ऐक- समजाय. ए, समजाय. काय करतो आम्हाला लागून द्यायला बरं, काय चालू आहे रे ते शाळेत मला मुलं मारतात ना तेव्हा मी स्वतःला असंच वाचवतो. का बरं मारतात तुला पोरं अरे मारतील नाही तर काय हा. शाळेतल्या पोरांची पुस्तकं घेतो हा. आणि प्रत्येक पानावर 12 भोक काढतो म्हणून मारतात पोरं का नाही त्याला अरे तुला काय हा विचित्र नाव दे रे भोका भोका करायच्या जिथं नाही तिथे काय पागल आहे का काय ओ पप्पानू वाव. आपण ते घरी गेम खेळतो तो खेळूया का इथे चपलेने? हा खेळ अरे, कुठला खेळ अरे आता आम्ही घरात असताव हा. ना तो काय टाइमपास नसता की आम्ही खेळ खेळताव का नाही काय असं ही बिल्डिंग असते हा इमान होतो हा मग हा उडतो आणि हिला गोळ्या मारतो मग बिल्डिंग कोसळते आणि मग मी आहे ना सैनिक होतो आणि मग मी ह्याच्यावर गोळ्या मारतो आणि मग मी जिंकतो असं आहे का ना आमचं सगळं रोजचाच आहे सुरू करूया थांबून काय उपयोग Ready, ready, ready? नाही हा हा चला Ready? सुरू हा. नका रे हा, मी आता असते, नवीन असते. दुकान आहे रे अल्फा रॉजर अल्फा रॉजर ऐकतोय ऐकतोय मी ऐकतोय टार्गेट ऑन रडार टार्गेट ऑन रडार. बिल्डिंग मधल्या सगळ्यांनी कधी पण विमान घुसताला सगळ्यांनी शांत राहा आणि आपला जीव वाचवा. इला इला विमान इला सगळ्यांनी आपला जीव वाचवा. इला 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 देशम 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 विमानाला 12 भूक पडली विमानाला 12 भूक पडली विमानाला 12 भूक पडली. अरे वा मी जिंकलो जिंकलो सोडूचा ना. अरे वा, मी जिंकलो. पागल झाले का अरे बावड्या आहे का तो तुला मारीन ना असा अगं हे मांजर मुसड्याची फक्त चांगले कपडे घालून आले हिडकून राहिली चढतो गॉगल ठेव तिकडे माझं नवीन दुकान आहे त्याच्यात तुम्ही अशा चपला फेकताय हे बघा इथून पटकन निघा नाही तर दुकानाच्या बाहेर जो लिंबू आहे ना त्याच्या जागी तुम्हाला उलटा टांगेन आणि खालून मिरचीची धुरी देईन निघ रे. पाय ना निघ. काय बोल? वा 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 मज्जा आली थँक्यू. बघा हास्य रसिक काय म्हणतायत
सई अशा प्रकारे चप्पलचं सिलेक्शन करतात हे पहिल्यांदाच कळलं. रसिका तू खूप गोड दिसतेस आणि मला तुझा गॉगल आणि एकूणच अटायर खूप आवडला. मस्त नाचलीस, एन्जॉय करत मजा घेत नाचलीस, छान परफॉर्म केलं. प्लॅटॉनिक मस्त नेहमीप्रमाणे. दत्तू तू आता रेग्युलरली स्किट्समध्ये दिसायला लागला आहेस आणि या गोष्टीचा मला फार आनंद वाटतो. असाच छान छान परफॉर्मन्स करत राहा. श्यामदादा मस्त नेहमीप्रमाणे. तुमचं दुकान खूप छान आहे, पण असे महाभाग तुमच्या दुकानात आले याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. या अतरंगी फॅमिलीला भेटून खूप मजा आली. धन्यवाद. प्रसाददा. छान छान होता विषय, पायातला विषय होता आणि तो हळूहळू श्यामेच्या डोक्यात गेला. क्या बात है! वा, वा, वा. मोरे छान, मस्त. दत्तू मस्त. तुझ्या दाढीत जेवढी भोक आहेत तेवढी तुला स्किट करायला मिळू अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. मजा आली, मजा आली. Keep it up, guys. Thank you. मंडळी, विनोदाचा आनंद घेत चाललेला हा प्रवास आज आपल्याला इथेच थांबावा लागणार आहे. आता भेट होणार आहे उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघत राहा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.